विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. फंक्शनल ग्रुप आयडेंटिफाय करा. मी इथं जो फंक्शनल ग्रुप लिहिणार आहे ना, तो आयडेंटिफाय करा. कार्बन, ट्रिपल बॉन्ड हा नायट्रोजन, हा फंक्शनल ग्रुप कोणता आहे सांगा? सायनाइड आहे. नायट्राइल आहे. कुठला ग्रुप आहे सांगा? नायट्राइल. मग मी तुम्हाला सांगू का? अल्किल हलाइड पासून मी नायट्राइल ग्रुप तयार करू शकतो. बरोबर आहे. अल्कोहोलिक केसीएन बरोबर रिएक्शन. पण एजीसीएन बरोबर रिएक्शन झालं की आयसोसायनाइड तयार होतंय. आता महत्वाचं काय, की हा जो तुमचा नायट्राइल ग्रुप आहे, आपण सायनाइड असं सीएन लिहूया बरं का आपण. त्याच्यापासून मी अल्डिहाइड तयार करू शकतो. त्याच्यापासून मी कीटोन तयार करू शकतो. त्याच्यापासून आपल्याला ॲसिड तयार करता येतंय आणि त्याच्यापासून आपल्याला अमाईन सुद्धा तयार करता येतंय. एवढ्या रिएक्शन्स आहेत, एवढं इम्पोर्टंट आहे हे. मी तुम्हाला सांगू का? तुमच्याकडे असे छोटे-छोटे चार्ट पाहिजेतच लक्षात घ्या. ओके. बरं मग आता काय गरजेचं आहे मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे हा चार्ट. आहे तो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधला तो कायम तुमच्या बरोबर पाहिजे. हा चार्ट पाहिजेच. मी आता काय करतोय समजून घ्या. हे ठेवतोय बाजूला एकदम हे करून. ठीक आहे आणि चार्ट सांगतो. टाइमर ऑन करा, स्टॉपवॉच लावा आणि मी व्यवस्थित तुम्हाला आता लिहून दाखवतोय बरं का. आता बघा, की मी अल्किल हलाइडची रिएक्शन सोडियम मेटल बरोबर केली, की अल्केन तयार होतं. ही वुड्स रिएक्शन आहे. मॅग्नेशियम मेटल बरोबर रिएक्शन केली, की ग्रिग्नार्ड्स रिएजंट तयार होतं. हे एक्स आहे बरं का लक्षात घ्या. ओके. पण अल्किल हलाइड पासून अल्केन तयार होऊ शकतं. पण सगळ्यात इम्पोर्टंट रिएक्शन अल्कीन आहे. अल्कीन तयार करण्याची त्याला एलिमिनेशन रिएक्शन म्हणायचं किंवा डिहायड्रो हॅलोजनेशन. बरं ती रिएक्शन एलिमिनेशन होते अल्कोहोलिक केओएच बरोबर. पण अल्किल हलाइडची रिएक्शन जर मी ॲक्वियस केओएच बरोबर घेतली, की अल्कोहोल तयार होतं. अल्किल हलाइडची रिएक्शन सोडियम अल्कॉक्साइड बरोबर केली, की विल्यमसन सिंथेसिस इथर तयार होतं. अल्किल हलाइडची रिएक्शन सिल्वर सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड बरोबर झाली, की ईस्टर तयार होतं. अल्किल हलाइडची रिएक्शन अल्कोहोलिक केसीएन बरोबर झाले, की नायट्राइल तयार होतं. अल्कोहोलिक एजीसीएन बरोबर झाले, की आयसोसायनाइड तयार होतं. KNO2 बरोबर झालं, की नायट्राइट तयार होतं, नायट्राइट आणि AgNO2 बरोबर झालं, की नायट्रो कंपाउंड तयार होतात. ओके. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अजून एक कुठलीतरी राहिली काय असं वाटायला लागलंय मला. ईस्टर, इथर बरं ठीक आहे. मी तुम्हाला सांगू का? किती वेळ लागला आता नोट डाउन करा तुमचं तुम्ही 2-3 मिनिटं, 5 मिनिटं. मग 5 मिनिटं रोज वेळ असतो? असतो. बरं अजून एक चार्ट मला पाहिजे, तो मला इथं वाढवायचा आहे चला. ह्याच्यापासून काय-काय तयार करू शकता सांगा तुम्ही ह्या नायट्राइल ग्रुपपासून? ओळीनं सांगा बरं पडेल. अल्डिहाइड, कीटोन, ॲसिड आणि अमाईन. आता टॉपिकची नावच आहेत ना ओळीनं हे अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ॲसिड. त्या पुढचा टॉपिक आहे अमाईन. हे सगळे प्रॉडक्ट मी या नायट्राइल पासून तयार करू शकतोय. ओके. AgNO2 बघा अल्केन, अल्कीन, अल्कोहोल तयार होणार आहे. आणि हे तयार आणि हो सांगू का तुम्हाला? या अल्किल हॅलाइडची रिएक्शन जर मला जर फ्लोराईड फॉर्मेशन करायचं असेल तर स्वार्ट्ज रिएक्शन आहे आणि आयोडाइड करायचं असेल तर फिंकेलस्टाईन रिएक्शन आहे. चार्ट पाहिजे चार्ट. ओके. आता एक काम करूया. मी तुम्हाला सांगतो. लक्ष द्या व्यवस्थित. आता हे जे आहे ना, बघा बघूया आपण हे केलेलं म्हणूया आपण. बघा. अमाईन लिहायचं राहिलं होतं मगाशी. अमाईन लिहायचं राहिलं होतं. ठीक आहे, म्हणजे 11 आहेत लक्षात घ्या. NaOH किंवा KOH अक्वियस असेल तर अल्कोहोल तयार होतं. सोडियम अल्कॉक्साइड विल्यमसन सिंथेसिस रिएक्शन. हे सिल्वर सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड ईस्टर तयार होतं. अमोनियावर घेतलं की प्रायमरी अमाईन एक्सेस अमोनिया घेतला तर बरं का. अल्कोहोलिक केसीएन घेतलं तर नायट्राइल म्हणजे सायनाइड. AgCN घेतलं तर आयसोसायनाइड लक्षात घ्या. KNO2 घेतलं तर नायट्राइट आणि Ag घेतलं तर हे. ठीक आहे? बरं. आता मी तुम्हाला विचारतोय आता प्रश्नांची उत्तरं द्या. त्याच्या अगोदर एक्सप्लेन करतो. तुमच्या अल्किल ग्रुपमध्ये जेवढे कार्बन आहेत त्यात एक कार्बन ॲड होऊन तुम्हाला ते सायनाइड किंवा नायट्राइल मिळतं. मग जेव्हा तुम्हाला ब्युटॅन नायट्राइल तयार करायचे आहेत, ह्यात ऑलरेडी 4 कार्बन आहेत. म्हणजे जे नायट्राइल तयार करायचे आहेत, त्यात 4 कार्बन असतील. टोटल या नायट्राइलमध्ये 4 कार्बन, त्यातला 1 कार्बन इथला गेला. तर अल्किल हलाइडमध्ये 3 कार्बन पाहिजेत. मी तुम्हाला सांगतो.
पहिली गोष्ट ब्युटॅन नायट्राइलच्या वेळेस केसीएनची रिएक्शन अल्किल हलाइड बरोबर होते. अल्कोहल बरोबर नाही. अल्कोहल बरोबर नाहीये. चला ही दोघं अल्किल हलाइड आहेत. ऑलरेडी याच्यात ब्यूट मधले 4 कार्बन आणि हा 1 म्हणजे ह्याच्या प्रॉडक्टमध्ये 5 कार्बन तयार आहेत. 5 कार्बन आहेत. मला तर 4 कार्बन पाहिजेत. मग ही रिएक्शन बरोबर आहे. कारण प्रोपिलचे 3 कार्बन, हा 1 कार्बन, टोटल 4 कार्बन म्हणजे ब्युटॅन नायट्राइल. समजून घ्या कार्बन काउंट इम्पोर्टंट आहे लक्षात घ्या. कार्बन काउंट. ओके. आता पुढची रिएक्शन बघा. आता मात्र खरी गंमत आहे. अल्कोहलचं नायट्राइल मी तर म्हणलो, की इथं इथं केसीएन दिलं होतं रे, म्हणून मी अल्कोहलला इमिडिएटली कॅन्सल केलं रे. इथं कुठं तसं केसीएन म्हणलंय. तुम्हाला अल्कोहल, इथेनॉल म्हणजे बघा CH3 CH2OH इथेनॉल. त्याची रिएक्शन जर मी PCl3 बरोबर केली किंवा PCl5 बरोबर केली किंवा SOCl2 बरोबर केली, तर मला हा प्रॉडक्ट मिळेल. CH3 CH2Cl मिळेल. याला क्लोरीन सबस्टिट्यूट करेल. क्लोरीन. इथिल क्लोराईड तयार झालं का? आता त्याची रिएक्शन जेव्हा मी KCN बरोबर करणार, तेव्हा या क्लोरीनला हा नायट्राइल ग्रुप सबस्टिट्यूट करेल. मग CH3 CH2CN मोजा कार्बन किती आहेत? 3 आलं का प्रोपॅन नायट्राइल किंवा इथिल सायनाइड. आता इथं बघा सेम मी तुम्हाला होमवर्क देतोय फक्त बेन्झील म्हणजे काय सांगतो बरं का. आता ऐका. हे डबल बॉन्ड आहे हां. असं जर असेल तर हे बेन्झील बरं का. बेन्झील. मी वेगळं सांगतो बरं का, समजून घ्या. बेन्झील अल्कोहल नाही, मी बेन्झील क्लोराईड लिहिलंय. बेन्झील ग्रुप. पण तुम्हाला मी होमवर्क देतोय. 3 नावं, 3 स्ट्रक्चर मला पाहिजेत. बेन्झॉइल क्लोराईड जे रोसेनमन रिडक्शनमध्ये लागणार आहे आणि बेन्झल क्लोराईड. ओके, बघा ना. बेन्झल क्लोराईड. ZAL असं स्पेलिंगमध्ये आहे. बेन्झॉइल क्लोराईड. ओके. OYL आहे त्याच्या स्पेलिंगमध्ये आणि हे कोण आहे? बेन्झील. केमिस्ट्रीमध्ये हेच तर इम्पोर्टंट आहे. बेन्झील म्हणलं की CH2 ग्रुप आहे. बेन्झॉइल म्हणलं ना, बेन्झॉइल क्लोराईड तर हे असं येणार आहे. कार्बन, ऑक्सिजन डबल बॉन्ड आणि Cl हे आलं बेन्झॉइल क्लोराईड आणि बेन्झल क्लोराईड म्हणलं की ह्या सगळ्या रिएक्शन आहेत. तर CHCl2 हे जरा क्रॉस चेक करा. बेन्झल क्लोराईड, बेन्झॉइल क्लोराईड आणि हे बेन्झिल क्लोराईड. पण मला पाहिजे बेन्झिल अल्कोहल सुरुवातीला म्हणजे इथं कुठला ग्रुप असेल सुरुवातीला OH. पुन्हा अशाच रिएक्शन्स करा. ओके, त्याला हलाइडमध्ये कन्व्हर्ट करा. सायनाइड तयार करायचा आहे KCN. आयसोसायनाइड तयार करायचं आहे AgCN. ओके, 10 मिनिटं कुठं 5 मिनिटं झाली, 7 मिनिटं झालेत फक्त. मग 7 मिनिटात किती एक्सप्लेन केले तुम्हाला. चला आता काय तयार करायचं आपल्याला? अल्डिहाइड. अल्डिहाइड, बेन्झोनल्डिहाइड. शांतपणे लक्ष द्या. रिडक्शन आहे. हायड्रोजन ॲड करतोय आपण. ओके. स्टॅनस क्लोराईड इथे यूज केलंय आणि HCl. ठीक आहे. स्टॅनस क्लोराईड म्हणलं की स्टिफन रिएक्शन लगेच आठवलं पाहिजे. स्टिफन रिएक्शन आहे. ह्याच्यात काय होतंय, की अल्केन नायट्राइलला पहिला इमाइन हायड्रोक्लोराईडमध्ये कन्व्हर्ट होतंय आणि शेवटी ते अल्डिहाइड. मी तुम्हाला सांगू का? ही जी रिएक्शन आहे ना, ही CET साठी एवढी इम्पोर्टंट आहे ना, काय इम्पोर्टंट आहे मी क्लिअरली सांगतो CET साठी. शांतपणे एवढं वाचा. RC. तेच इथं आहे का बघा RC. म्हणजे तुम्ही जे नायट्राइल यूज करणार आहेत, त्यात जेवढे कार्बन आहेत, तुमच्या अल्डिहाइडमध्ये पण तेवढेच कार्बन येणार. मला ही पुढची सगळी रिएक्शन्स बघायची नाहीये. केवळ या रिएक्टंट वरून मी सांगतो तुम्हाला 2 कार्बन आहेत ना, मग तुम्हाला हा प्रॉडक्ट मिळणार. CH3CHO. याचं नाव 2 कार्बन असल्यामुळं इथॅनॉल. अल्डिहाइड आहे ना शेवटी इथॅनॉल. आहे की नाही? मग आता तुम्हाला ह्या बाकीच्याची प्रॅक्टिस थोडीशी करावं लागेल. ट्रिपल बॉन्ड रिड्यूस होऊन डबल बॉन्ड होतोय लक्षात घ्या. NH2HCl अटॅच होतंय. पुन्हा NH4Cl वेगळं होतंय. बाय प्रॉडक्ट एक वेळ लिहिले नाही तरी चालतील. इम्पोर्टंट आहे तो मेन प्रॉडक्ट. राइट अ शॉर्ट नोट ऑन स्टिफन रिएक्शन्स. असं कमी विचारताय. तुमच्या डोक्यात फिट्ट बसवायचंय मला. CN, सायनाइड, नायट्राइल, अल्डिहाइड कीटोन, अमाइन, अल्डिहाइड कीटोन ॲसिड पण आहे ना. आता इथं बघा. आता शांतपणे बघा. एक्झाम्पल आता बघा. बेन्झोनायट्राइल आहे. हे आहे ना. अरे बेन्झोनाल डिहाइड तयार होणार आहे. जेवढे कार्बन आहे तेवढे कार्बन येणार आणि ह्या कार्बनला CHO ग्रुप अटॅच होणार आहे. चला बेन्झोनाल डिहाइड. ओके, बाकी सगळं ते सेमच आहे. NH, HCl, NH4Cl वेगळं होणार आहे. तुम्ही प्रॅक्टिस कराल स्टिफनची. पण आता सगळ्यात महत्त्वाचं, नायट्राइल पासून तुम्हाला अल्डिहाइड कीटोन करायचं आहे, पण डबल बॉन्डला आहे तसं ठेवायचंय. ओके. ते तुम्हाला रिड्यूस करायचे नसतील, तर तुम्हाला डायआयसोब्युटिल अॅल्युमिनियम हायड्राइड, डायआयसोब्युटिल, डायआयसोब्युटिल अॅल्युमिनियम हायड्राइड हे असं पण लिहितात रे. इथे जे लिहिलंय ना तसं बघा डायआयसोब्युटिल. डाय म्हणजे 2 आहे. डायआयसोब्युटिल अॅल्युमिनियम हायड्राइड
असं लिहा, काही इश्यू नाहीये. मग तिथं काय होणार आहे, की तुम्ही बघा परत नीट लक्ष द्या. डबल हा डबल बॉन्ड रिड्यूस नाही होणार, तसाच राहणार आणि हा ट्रिपल बॉन्ड हे नायट्रोजनचा प्रॉडक्ट तो काय बाय प्रॉडक्ट त्यांनी लिहिलाच नाहीये. फक्त या शेवटच्या कार्बनला CHO ग्रुप येणार आहे. शेवटचे कार्बन तेच आहेत का मग तेवढेच आहेत का मोजा 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. ओके. म्हणजे जर तुम्हाला डबल बॉन्ड आहे तसा ठेवायचा असेल, तर डायआयसोब्युटाइल अॅल्युमिनियम हायड्राइड यूज करायचा आहे, फॉलोड बाय ॲसिड हायड्रोलिसिस. 2 स्टेप त्यांनी एकत्रच दिलेत. मग इथं पण तुम्ही 2 स्टेप लिहू शकताय. ह्याच्या खालीच हे लिहा, डायरेक्ट हा प्रॉडक्ट लिहा चालेल. चालेल हे लक्षात घ्या. ओके. प्लस NH4Cl वेगळं लिहिलं तरी चालेल. ओके. बरं आता महत्वाचं. कीटोन तयार करायचंय. अल्डिहाइड झालं आपल्या लक्षात घ्या. अल्डिहाइडला ती स्टिफन रिएक्शन यूज केली. आता कीटोनच्या वेळेस ग्रिग्नार्ड्स रिएजंट आलाय. अरे वाह! याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये आपण ही रिएक्शन मिस केली ग्रिग्नार्ड्स रिएजंटची हां. ग्रिग्नार्ड पासून प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शियरी अल्कोहोल तयार होतंय. लिग्नाइट पासून कीटोन सुद्धा तयार करता येते, जर त्याची रिएक्शन नायट्राइल बरोबर झाली तर. आता मी गंमत म्हणजे काय करणार आहे, मी तुम्हाला सांगतो. मी डायरेक्टली फायनली प्रॉडक्ट लक्षात ठेवणार आहे. हे 2 कार्बन आणि हा 1 कार्बन. म्हणजे हा ग्रुप ह्या कार्बनला आहे तसा अटॅच करणार आणि मला प्रॉडक्ट मिळेल ओके वरती डबल बॉन्ड ओ एसीटोन. बरोबर आहे. आता हे तसंच करणार. ह्याला मी हे अटॅच करणार आणि म्हणजे थोडक्यात C6H5 कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड आणि इथं परत C6H5 तसंच आहे. बेन्झोफिनॉन नाव काय त्याचं? मग हाऊ विल यू ऑब्टेन बेन्झोफिनॉन फ्रॉम बेन्झोनायट्राइल? फेव्हरेट क्वेशन आहे. लिहूनच घ्या हा क्वेशन. लिहून घ्या, लिहून घ्या. हाऊ विल यू प्रिपेअर बेन्झोफिनॉन फ्रॉम बेन्झोनायट्राइल? दणक्यात तुम्हाला आठवलं कळालं पाहिजे, की बेन्झो म्हणजे बेन्झीन रिंग आहे. फिनॉन म्हणजे परत बेन्झीन रिंग आहे. मग कार्बन काउंट वाढवायचा इथं. मग ऑब्व्हियसली ग्रिग्नार्ड्स रिएजंट. मग त्यामुळे इथं फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड यूज होतंय. ग्रिग्नार्ड्स रिएजंट म्हटलं की ड्राय इथर त्याचं कॉम्प्लेक्स येणार. ॲसिड हायड्रोलिसिस ह्याच्या अगोदरचा पार्ट बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके. प्रश्न काय सांगितलेला आहे तुम्हाला मी? हाऊ विल यू प्रिपेअर बेन्झोफिनॉन फ्रॉम बेन्झोनायट्राइल? ओके. त्याच्या पुढे आता शेवटचा प्रश्न. नायट्राइलचं हायड्रोलिसिस केले की हा प्रॉडक्ट तयार होतोय. ओके. टाउटोमेरिझम कुठं दिलंय का रे तसं त्याने? माझं प्रोनान्सिएशन बघा करेक्ट आहे की नाही? हे बघा हा हायड्रोजन इकडे शिफ्ट होतोय बरं का आणि हा डबल बॉन्ड इकडे वर शिफ्ट होणार आहे. ओके. हां, म्हणजे टाउटोमेरिझमच असतं ना मग हा इथे शिफ्ट झाला की NH2 म्हणजे अमाईड तयार झालं. ओके. आणि अमाईडचं ॲसिड हायड्रोलिसिल की कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होतं. पण माझं टार्गेट तेच आहे. नायट्राइलमध्ये जेवढे कार्बन आहेत तेवढेच कार्बन इथे तयार होणार. ठीक आहे. म्हणजे मी जे नायट्राइल घेणार म्हणजे मी घेतलं मिथिल सायनाइड CH3C ट्रिपल बॉन्ड. अरे मिथिल सायनाइडलाच इथॅन नायट्राइल म्हणतात. 2 कार्बन आहेत ना. मिथिल सायनाइड, इथॅन नायट्राइल पण ह्याचं अजून एक नाव आहे. एसिटोनायट्राइल CH3 ग्रुप आहे ना. मग ह्याची तिन्ही नावं लिहा. लिहा त्याची तिन्ही नावं. CH3CN काय येणार? मिथिल सायनाइड. बघा हे परत रिवाइज करायचं. लिहा म्हणतो मी तुम्हाला पुन्हा रिवाइज पण करायचं. मिथिल सायनाइड. एसिटोनायट्राइल आहे त्याचं नाव. एसिटोनायट्राइल. तिसरं नाव काय? 2 कार्बन आहेत. इथॅन नायट्राइल. इथॅन नायट्राइल. इथॅन नायट्राइल. आता ह्यात जेवढे कार्बन आहेत, मला हाच ॲसिड मिळणार आहे. मग CH3CO ॲसिटिक ॲसिड मिळणार आहे. CH3COH. R जो ग्रुप आहे ना, तोच पुढे मिळतोय ना, तुम्हाला लक्षात घ्या. मग आता माझं काम झालेलं आहे. म्हणजे बघा, की अल्किल हलाइडची रिएक्शन KCN बरोबर करा. अल्किल नायट्राइल तयार होईल. त्याच्यापासून तुम्ही अल्डिहाइड, कीटोन, ॲसिड आणि अमाईन. अमाईन राहिलं की रे. मॅन्डिस रिडक्शन. मेंडिस रिडक्शन लक्षात घ्या. कुठलं रिडक्शन सांगा? मेंडिस रिडक्शन मी तुम्हाला सांगतो. ऐका. तुमचा जो नायट्राइल आहे ना, त्याला 4 हायड्रोजन ॲड करा. ओके. म्हणजे काय होतं, की 2 हायड्रोजन इथं आणि 2 हायड्रोजन इथं. झालं की प्रायमरी अमाईन. पण हा नॅसेंट हायड्रोजनसाठी तुम्ही सोडियम आणि इथेनॉल यूज करता. मेंडिस रिडक्शन याच्या अगोदरच्या व्हिडिओत घेतलंय. ओके. आता अल्डिहाइडला आठवा रे? स्टीफन्स रिएक्शन. ओके. अल्डिहाइडच तयार करायचंय, पण डबल बॉन्ड आहे तसा ठेवायचा. मग डायसोब्युटाइल अॅल्युमिनियम हायड्राइड. कीटोन तयार करायचंय. कीटोन आठवा. मग ह्याची रिएक्शन कुणाबरोबर होणार की जेणेकरून कीटोन? मी तुम्हाला सांगतो बेन्झोफिनोन तयार करायचंय फ्रॉम बेन्झोनायट्राइल. ग्रिग्नार्ड्स रिएजंट. ग्रिग्नार्ड्स रिएजंट.
अमाईन तयार करायचंय. अमाईन. मग कुणावर रिएक्शन सांगा? अमाईन बरोबर. मेंडिस रिडक्शन. हायड्रोलिसिस करायचंय. बरं आता सांगू तुम्हाला मी लक्षात घ्या. हे आठवत नव्हतं मलाच आत्ता बरं का लक्षात घ्या. म्हणून मी प्रामाणिकपणे सांगतो मला आठवत नव्हतं. मी तुम्हाला बघितलं आता मी. कीटोन तयार करायचं आहे ग्रिग्नार्ड्स रिएजन म्हणजे नायट्राइल आणि ग्रिग्नार्ड्स रिएजनची रिएक्शन झाली की कीटोन तयार होणार आहे. R अटॅच होणार आहे. ओके. सांगितलं की मलाच आता आठवत नव्हतं. आत्ता शिकवून पण. ठीक आहे. पण मेन पॉइंट काय मग तुम्हाला पण रिवाईज केल्याशिवाय आठवणार नाहीये हे लक्षात घ्या. सुरुवात करा. नायट्राइल ग्रुप आता फिनिश करून टाका. अल्डिहाइड, कीटोन, ॲसिड सगळ्या रिएक्शन्स सगळे टॉपिक तुमच्या बऱ्यापैकी कव्हर होतील. पण जो पहिला चार्ट सांगितला तोच बरोबर आणि याच्या अगोदरच्या 5व्या पार्टमध्ये आपण तुम्हाला काय दिलं होतं सांगा बघू? 8 अल्किल ग्रुप दिले होते. ते परत-परत प्रॅक्टिस करा. ऑल द बेस्ट.